ही कथा तुमचं आयुष्य बदलू शकते. IPS ऑफिसर. एक अशी मुलगी जिने समाजाच्या नियमांना आव्हान दिलं. पुरुष प्रधान पोलीस खात्यात घुसून इतिहास घडवला. या आहेत भारताच्या पहिल्या महिला IPS ऑफिसर किरण बेदी मॅम. किरण बेदी मॅम यांचा जन्म 9 जून 1949 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. लहानपणापासूनच त्या खूप धाडसी आणि आत्मविश्वासू होत्या. त्यांचे वडील त्यांना नेहमी म्हणायचे, मुलगा मुलगी असा फरक नसतो, मोठं स्वप्न बघ. त्यामुळे किरण बेदी मॅम टेनिस खेळातही पुढे गेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर चॅम्पियन बनल्या. त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर PhD केली. पण त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यांनी ठरवलं, मी IPS ऑफिसर बनणार. त्या काळात महिलांसाठी हा निर्णय खूप कठीण होता, पण त्यांनी कधी हार मानली नाही. 1972 मध्ये किरण बेदी मॅम यांनी UPSC पास केली आणि त्या भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या. हा फक्त त्यांचा विजय नव्हता, हा संपूर्ण देशातील महिलांसाठी एक प्रेरणा होती. दिल्लीतील काम करताना त्यांनी VIP लोकांवरही नियम लागू केले. एकदा त्यांनी नेत्यांच्या गाडीला सुद्धा दंड केला. त्यामुळे लोकांनी त्यांना नाव दिलं किरण बेदी मॅम. तुरुंग सुधारणा तिहार. त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती तिहार जेलमध्ये सुधारणा. कैद्यांसाठी योग, शिक्षण आणि सुधारणा कार्यक्रम सुरू केले. जेलचं वातावरण पूर्ण बदललं. यासाठी त्यांना रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड मिळाला. त्यांच्या कडक स्वभावामुळे त्यांना अनेक वेळा ट्रान्सफर मिळाल्या, पण त्यांनी कधी हार मानली नाही. सत्यासाठी उभं राहायचं, काहीही झालं तरी.